अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी अजूनही गुन्हा दाखल झाला नाही। मुंबई उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही अद्याप गुन्हा मात्र दाखल नाही। शनिवारपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाने आदेश दिले होते। गुन्हा दाखल करण्यासाठी आणखी वेळ देण्याची आता सरकारची मागणी आहे। हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। सरकार चालढकल करत असल्याचा अक्षय शिंदेंच्या वकिलांचा दावा आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, हायकोर्टाने स्पष्ट आदेश दिलेत, मात्र त्यानंतर सुद्धा अद्याप ही गुन्हा दाखल नाही, काय अपडेट? नक्कीच, कारण आपण पाहिलं तर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये हे संपूर्ण प्रकरण आहे ते उच्च न्यायालयामध्ये सुरू होतं आणि उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना ज्यावेळी हा संपूर्णपणे जो एन्काउंटर झाला त्यावेळी जे पोलीस अधिकारी उपस्थित होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आदेश हायकोर्टाकडून देण्यात आलेले होते। परंतु त्याच्याच विरोधामध्ये आता जी सुनावणी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये आज पार पडणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकार गेलेलं आहे, त्यांनी या गोष्टीवरती स्टे मागितलेला आहे। परंतु आज काय सुनावणीमध्ये होतं ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण आजच्या सुनावणीनंतर ही जी गठीत केलेली समिती आहे या समितीकडून गुन्हा दाखल होतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये आजच्या सुनावणी दरम्यान काय सांगतायत याच्यावरतीच हे संपूर्णपणे अवलंबून आहे। जर आज सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करा, तर या पोलिसांकडून आजच्याच दिवसामध्ये जो गुन्हा आहे तो दाखल होऊ शकतोय। कारण नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।